तर तरी पण तुम्ही हार मानली नाही आणि तुमचं जे काही वर्क आहे ते करत गेला. तर आता सध्या तुमच्याकडं किती गाई आहेत सर? 9 गाई सध्या. 9 गाई. आणि तुमचं जे नियोजन आहे एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गोठ्यात त्यांनी एक मॅट टाकलेले आहे. फ्युचरमध्ये आणखी जास्त मॅट आणतील ज्याच्यामुळे त्यांचा मस्टायटिसचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल. आणि ह्या अशा बाहेर इकडं चरायला असतात पटांगणात का फक्त बांधून असतात दिवसभर? बांधूनच असते कंटिन्यू. तर सध्या यांच्या बांधून आहेत. पण मी एक सजेस्ट करेल तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्ही प्रयत्न करा यांना रिकामं सोडा. तुमचा जो दूध आहे प्रत्येक गाय मग 1 ते 1.5 लिटरनं तुमचं आणखी दूध वाढेल फक्त बाहेर फिरण्यामुळं. टायमाला पाणी पितील, स्ट्रेस फ्री होतील आणि तुमचा जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीनं भरभराटीस येईल. तर मित्रांनो खूप सुंदर पद्धतीचं नियोजन आहे सरांचं. आपण त्यांना सांगण्या एवढे आपण हुशार नाहीत, परंतु ज्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेच्या आहेत त्या गोष्टी मी थोड्याशा याच्यामधून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आज खूप जास्त झाकळून आलेला आहे. नियोजन खूप छान आहे, खूप मोठा गोठा आहे. या ठिकाणी CCTV पण लावलं का सर तुम्ही? CCTV लावलंय, त्यानंतर फॅन पण लावले. तर स्मार्ट शेतकरी ज्यावेळेस अशा व्यवसायात उतरतो त्यावेळेस मात्र एकदम नियोजन तगडा राहतं आणि त्यांना पुढील वाटचालीस भविष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच सर.